सरस्वतीला सर्वप्रथम नमन. आजच्या या इंडक्शन प्रोग्राम करता मंचावर उपस्थित विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर सुनीता जाधव, कम्प्युटर डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्राध्यापक लोंढे सर, इतर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, या विभागामध्ये काम करणारे शिक्षकेतर कर्मचारी आणि नव्यानं सप महाविद्यालयाच्या एका थोर परंपरेमध्ये सहभागी झालेले सर्व फर्स्ट इयरचे विद्यार्थी बंधू भगिनींनो, आय एम व्हेरी हॅपी दॅट आय गेट दिस ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक विथ मी आता जवळपास 150 पोरांना विदाऊट माईक ॲड्रेस करून आलो. तिथेही फर्स्ट इयरचे बीकॉमचे स्टुडंट होते सगळे, इकॉनॉमिक्स. सो आय एम व्हेरी हॅपी टू स्पीक विथ ऑल द न्यू स्टुडंट्स who have joined in the great legacy of this college. Great legacy, when I utter the word legacy, we have got, this college has got 110 years of legacy. 110 वर्ष. In 1916 this college had started and we are carrying the legacy of 110 years. Before that, the parent organization, which we proudly call as Shikshan Prasarak Mandali, it started in 1888. 1888. 4 teachers came up with a vision of education. They have started Shikshan Prasarak Mandali, and then in 1916 this very college had started with the blessings of the great Lokmanya Tilak, and then we are carrying that legacy through the years. In 2016 we have completed 100 years of this college and now 10 years ahead, so 110 years. 110 वर्षाची लेगसी असलेल्या एका महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. अर्थात या लेगसीचं काय महत्व आहे, या महाविद्यालयाच्या परंपरांचं काय महत्व आहे, हे सगळं तुम्हाला येणाऱ्या 3 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या काळामध्ये कळेल. फर्स्ट इयरला असणाऱ्या माझ्या सगळ्या लहान भावा बहिणींना आणि त्यांच्याशी बोलायचं काय, हा जेव्हा विचार माझ्या मनामध्ये येतो, तेव्हा मी तिथे देखील जे बोलून आलो अनायसे त्याच संदर्भात तुमच्याशी देखील बोलीन. एक तर मी तुमचे चेहरे पाहत होतो की काय तुमच्या मनात नेमकं चाललं असेल आता, आणि ते जाणणं फार महत्वाचं आहे. 12वा वर्ग तुमचा संपला, तुम्ही आता पुढे आलात. आतापर्यंत जे एज्युकेशन तुम्ही घेत होतात, दॅट इज अ टिपिकल स्टँडर्डाइज एज्युकेशन विच यू आर कॅरिंग अप. तुम्ही 9व्या वर्गात पास झालात, 10व्या वर्गात गेलात, 11व्या वर्गात पास झालात, 12व्या वर्गात गेलात. पण आता 12व्या वर्गातून जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला आलेला आहात, इथून मात्र दिशा पूर्णपणे बदलते. इथून मात्र आपल्या संबंध जीवनाचा आलेख बदलतो. इथून पुढे 5 वर्ष जे आपल्याला मिळत आहेत ना, या 5 वर्षामध्ये आपल्याला आपल्या लाईफचा विचार करायचा आहे, आपल्याला आपल्या करिअरचा विचार करायचा आहे. अगदी टिपिकल पहिल्या दिवशी जे दिलं जातं तशा पद्धतीचं भाषण किंवा संबोधन माझं असणार नाही. आय डोंट वॉन्ट टू कीप इट जस्ट फ्रेम्ड डिस्कशन. मी जसं सुरुवातीला सांगितलं, मी एक तर तुमच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत किंवा वडिलांच्याच भूमिकेत आहे, कारण तुमच्यापेक्षा वयानं मोठी असलेली मुलगी आहे माझी, आणि त्यामुळे काही गोष्टी थोड्याशा स्पष्टपणे थेट तुम्हाला मी सांगितल्या पाहिजे. उगाच तुम्हाला गोंजारण्याचं काम मी काही करणार नाही, मला ते फार जमत नाही. इथे बसलेल्या प्रत्येक माझ्या भावा बहिणीच्या मनामध्ये पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन तयार पाहिजे. आणि ज्या कोर्सला तुम्ही प्रवेश घेतला ना, त्या कोर्समध्ये तर चॅलेंजेस अजून जास्त आहेत. सम ऑफ यू हॅव टेकन ॲडमिशन फॉर कम्प्युटर सायन्स, सम ऑफ यू हॅव टेकन ॲडमिशन टू न्यूली स्टार्टेड कोर्सेस लाईक डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, cyber security. Now this is a technology world in which you are entering and you are seeking education. One great thing about these courses is that all these courses are going to be very powerful in coming days. येणाऱ्या काळामध्ये संबंध जगावर राज्य कोण करणार
तर तुमचे कोर्सेस करणार अनडाऊटेडली, काही डाऊटच नाही. 2020 पासून आपण जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवतोय त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या प्रिॲम्बल मध्ये हे म्हटलेलं आहे की आता जो वर्कफोर्स ग्लोबल प्लॅटफॉर्मवर तयार करायचा आहे, ज्याला नॉलेज लँडस्केप असं म्हणलेलं आहे, ज्या नॉलेज लँडस्केपवर ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आपल्याला जो वर्कफोर्स कॉलेजेसमधून तयार करायचा आहे, त्यांना मॅथमॅटिक्स, डेटा सायन्स याचं बेसिक नॉलेज असलंच पाहिजे, कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्यामुळे अन्य फॅकल्टीच्या अन्य वेगवेगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही एक स्टेप पुढे आहात. दॅट यू आर लर्निंग द थिंग्स बिकॉज दीज काइंड ऑफ थिंग्स आर गोइंग टू रूल द वर्ल्ड. जग सगळं याच्या भरोश्यावर चालणार येणाऱ्या काळामध्ये. जगामध्ये सगळं राज्य याचंच राहणार, याच विषयांचं राहणार. पण या विषयाला जसं तुम्ही जुनं महाभारत रामायण जेव्हा पाहत होतात ना, तेव्हा ते शाप आणि उशाप असा दिला जायचा. पहिले शाप दिला जायचं, मग उशाप दिला जायचं. तसं या ठिकाणी ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज हे पण आपण बोलले पाहिजे. येणाऱ्या सगळ्या, माझे 2 वाक्य लक्षात घ्या, दोन्ही एकमेकांना जोडलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करणार आहे ते विषय जगावर राज्य करणार आहेत. पण या विषयामध्ये जे बदल होतात ना, ते इतके फास्ट आहेत की त्या बदलासोबत आपल्याला मॅच केलं पाहिजे. You will survive only when if you find your pace with the changing face of the world. जगाची जी बदल आहे ना, झपाट्याने जो बदल होत आहे, त्या बदलासोबत तुम्हाला पुढे धावता आलं पाहिजे. मला माझे एक प्रिन्सिपल आठवतात, एक मॅडम होते, त्या आम्हाला नेहमी सांगायच्या. 1999 सालची गोष्ट आहे आणि त्या इकॉनॉमिक्सच्या विजनरी होत्या. तेव्हा त्या मला म्हणाल्या, म्हणजे मुलासारखंच होतो त्यावेळी जॉईन झालो तेव्हा, त्या मला म्हणाल्या, अविनाश, असा एक काळ येणार आहे की तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी देखील धावावं लागेल. जेवढं आहे तेवढं टिकवण्यासाठी देखील धावावं लागेल. बघा मी काय सांगतो आणि आमच्या मॅडमनी काय सांगितलं की तुम्ही आहात तिथे देखील तुमचं टिकवायचं असेल तर धावावं लागेल. मग विकास करायचा असेल तर मग तो अजूनच काही विषय नाही. ही गोष्ट तुमच्यापैकी प्रत्येकाने आता लक्षात ठेवायची, कारण तुम्ही मोठे झालात. आपण पिझ्झा कोणता खायचा हे आपलं सिलेक्शन आहे का? कपडे कोणते घालायचे आपलं सिलेक्शन आहे का? आपण आई वडिलांच्या मनाने ऐकतो थोडीच आता, आपलं सिलेक्शन आहे. 9व्या वर्गातून 10व्या वर्गात गेलेली माझी एक लहान बहीण त्या 9व्या वर्गापर्यंत आईनी आणलेले कपडे घालत होती आणि 10व्या वर्गात गेल्याबरोबर आईनी आणलेल्या ड्रेसला ती म्हणाली, हा मला आवडत नाही, ही माझी आवड नाही. या छोट्याशा वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. तुमचं सेल्फ डेव्हलप झाला होता त्यावेळी. दॅट वॉज राईट, करेक्ट आहे. तो सेल्फ डेव्हलप झाला. आपल्याला आपल्या आवडीनिवडी तयार झाल्या, आपल्याला आपलं मत तयार झालं आणि हे मत जसं तयार झालं तसं आपण मोठे झालो, वयानं मोठे झालो, विचारांनी मोठे झालो. मग विचारांनी मोठे झाल्यानंतर आता जेव्हा ग्रॅज्युएशनला आपण जातोय तेव्हा आता इथून पुढच्या विचारांची आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी ही 20% फक्त आईबाबांवर राहते, 80% आपल्यावर येते. आणि आपल्यावर जबाबदारी येते याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आता इथून तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार नावाचं पुस्तक जे लिहिलेलं आहे तशा पद्धतीचं आता आहे. आता तुम्हाला तुमचं ठरवायचं. हे सगळे जे अत्यंत चांगले प्राध्यापक या ठिकाणी, आय एम प्राऊड ऑफ देम. माझी टीम आहे ही आणि अतिशय डेडिकेटेड आहे, अतिशय समर्पित आहे. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक घटक आणि प्रत्येक कॉर्नर हा बेस्ट ऑफ द बेस्ट नॉलेजनी भरला जाईल याची काळजी घेणारे हे सगळे लोक आहेत. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ देम. पण प्रत्येक वेळी अनुभव काय येतो आणि इथून आता ते महत्वाचं आहे. काही आमच्या भावा बहिणींना वाटतं अभी कॉलेज में गया तो अभी तो कॉलेज लाइफ एंजॉय करना है यार, अभी छोड़ो. प्रिन्सिपल वगैरे ते वाईस प्रिन्सिपल आणि सगळे बोलतच राहतात, त्याला काय. इंडक्शन प्रोग्रामला तर भाषण द्यायचंच आहे त्यांना, ते ज्यांना समजायचं ते इट्स ओके, मला काही प्रॉब्लेम नाही, मला काही प्रॉब्लेम नाही. 5 वर्षानंतर लाईफ बरोबर उत्तर देईल, 5 वर्षानंतर लाईफ बरोबर प्रश्न विचारेल आणि त्यावेळी आपल्याजवळ जर उत्तर राहिलं नाही ना तर मोठं कठीण आहे. आत्ता सोपं वाटतं. मी म्हटलं ना, तुम्हाला आवडेल असं मी बोलेल असं नाही, कधी कधी टोचेल असंही बोलू शकतो. आता बापाच्या पैशांनी पेट्रोल गाडीमध्ये टाकून गाडी उडवायला काही अडचण नाही आहे, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आता काय चिंता नाही आहे. बाबा 500 रुपये, बाबा 1000 रुपये,
बाबा 20,000 रुपये फी भरायची आहे, बाबा 30,000 रुपये फी भरायची आहे, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. हा जो बॉरोईंग एज आहे ना, ते बॉरोईंग एज भारतामध्ये 25 समजल्या गेलेलं आहे सर्वसाधारणपणे. हॅड यू बीन इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, had you been in Europe, had you been in South America, then that borrowing age reduces to 18. अमेरिकेमध्ये 18 वय झाल्यानंतर तो पोरगा मोठा होतो, तो इंडिपेंडंट होतो आणि इंडिपेंडंट सगळ्या पद्धतीने होतो. त्याला त्याची कमाई स्वतः करावी लागते. मग पेट्रोल पंपावर काम कर किंवा हॉटेलमध्ये काम कर, काही नसतं. गव्हर्नरचा मुलगा असेल, सेनेटरचा मुलगा असेल किंवा व्हाईस चान्सलरचा मुलगा असेल, त्याला देखील पेट्रोल पंपावर काम करावं लागतं आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवावे लागतात. याला म्हणतात इंडिपेंडन्स. आपल्याकडे बापाच्या पैशावर इंडिपेंडन्सचा काही विषयच नाही. त्याला काय, त्याला इंडिपेंडन्स थोडी म्हणताय. 25 वयापर्यंत पैसे मागायला होतो मी आई वडिलांकडे. तुम्हाला असं वाटेल सर आता पैसे पैसे तुम्ही म्हणताय. हो येस, ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. एक सुंदर SBI ची ऍडव्हर्टाईज मला आठवते. त्याच्यात असं लिहिलं होतं की मनी इज नॉट एव्हरीथिंग, बट मनी इज डेफिनेटली समथिंग. डेफिनेटली. 2 दिवस मी खूप चांगल्या पद्धतीचा आध्यात्मिक विचाराचा माणूस आहे, मी फार चांगलं काम करतो, मी फार सज्जन आहे, मी समाजामध्ये चांगलं काम करतो. 2 दिवस ठीक आहे. 2 दिवसानंतर भूक लागल्यानंतर, ग्राहक पेठेत गेल्यानंतर असं म्हणता येते का मी फार चांगल्या स्वभावाचा माणूस आहे, मला फुकट द्या म्हणून? पैसे मोजावे लागतात. अँड दॅट इज द क्रूड फॅक्ट ऑफ लाईफ. वाय आय एम सेइंग इट to you, all of you, because now time has come to think about your career. बहुत हो गया यार, बहुत हो गया. आता इथून करिअर, आता इथून डेडिकेशन, आता इथून मला मोठंच व्हायचं आहे आणि मला जो चांगला कोर्स माझ्या आई वडिलांच्या मेहनतीनं फी भरून मिळालेला आहे, त्या कोर्सचं चीज केलं पाहिजे मी काहीतरी, की पुढे 5 वर्षामध्ये मला माझ्या पायावर उभं होता आलं पाहिजे. सुंदर कोर्सेस डिझाईन केले. यातला तर डेटा सायन्सचा जो कोर्स आहे तो अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम आहे. ते तर सगळ्यात बेनिफिटेड आहे इथे. बाकीचे कोर्सेस आपण करू, पण तो कोर्स सगळ्यात बेनिफिटेड यासाठी आहे की शेवटचे 3 सेमिस्टर तुम्ही कंपनीतच असणार आहात. कॉलेजमध्ये यायचंच नाही आहे तुम्हाला. डायरेक्ट कंपनीमध्ये 3 वर्ष, 3 सेमिस्टर, 1.5 वर्ष त्या तिथे कंपनीत काम करत असताना 12,500 रुपये महिना मिळणार. अप्रेंटिसशिप मी 2.25 लाख रुपये परत मिळणार. आणि तुम्ही जर त्या 3 सेमिस्टरमध्ये त्या कंपनीमध्ये अत्यंत सुंदर काम केलं तर त्याच कंपनीमध्ये नोकरी लागण्याची गॅरंटी पण आहे. पण त्यासाठी चांगलं काम करावं लागेल, त्यासाठी समर्पित राहावं लागेल, त्यासाठी डेडिकेटेडली काम करावं लागेल. ते कंपनीवाले असा तू माझ्या आवडीचा लाडका म्हणून घेत नाहीत. ज्याला नॉलेज आहे त्याला घेतात. ते सगळं नॉलेज आम्ही प्रोव्हाइड करू, पण तुम्हाला तुमचं मोठं व्हायचं आहे. मला तुम्हा सगळ्यांकडून खूप अपेक्षा आहेत मित्रमैत्रिणी, खूप अपेक्षा आहेत. आम्हाला सगळ्यांनाच आहे. जाधव मॅडम, आम्ही सगळे जेव्हा बसतो आणि बोलतो तेव्हा आम्हाला तळमळीने हे वाटतं की आमच्या समोर बसलेल्या प्रत्येक मुला मुलीला स्वतःच्या पायावर उभं होता आलं पाहिजे. यार मोठं कठीण होऊन जातं. नाही तर 28 वर्षाचा माझा एखादा भाऊ ज्याला नोकरी मिळत नाही, काही नाही, जो FC रोड आणि JM रोड मध्ये फिरत राहतो, पानटपऱ्यांवर फिरत राहतो, त्याचे आई वडील त्याला ओळख देत नाहीत. एकच मुलगा आहे सांगतात, दुसरा माहित नाही म्हणतात. ही स्थिती आहे, समाजाचे हे वास्तव आहे. मग तुम्हाला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र पाहिलं पाहिजे. सब्जेक्ट्स आणि याच्या संबंधी तुम्हाला सांगितलं जाणारच आहे आजच्या इंडक्शन प्रोग्राम. सगळे डिटेल्स हे प्राध्यापक देतील. मी कम्प्युटर सायन्सचा टीचर नाही आहे, मी इंग्लिशवर, त्यामुळे तुम्हाला ते सांगण्याचा अधिकार यांचा आहे सर. पण मी बेसिक गोष्ट जी सांगतो की इथे ऍडमिशन झाली म्हणजे काय झालं, तुम्हाला आज ते आजच्या दिवशी फील झालं पाहिजे की व्हॉट इज द चेंज इन माय लाईफ, बिकॉज द कोर्स इज गोइंग टू टेक यू टू सच अ स्टेटस वेअर यू विल फील प्राऊड ऑफ युअर सेल्फ. मला माझ्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे 5 वर्षानंतर की मी कुठे आलो आहे, पोझिशन काय आहे माझी. त्या पोझिशनला जाण्यासाठी मित्रमैत्रिणींनो मेहनतीशिवाय पर्याय नाही, अजिबात पर्याय नाही. आणि तुमच्या फील्डमध्ये तर अजिबातच नाही, इतकं बदलते आहे. ओरॅकल नावाच्या कंपनीमध्ये, आता तुम्ही सगळे कम्प्युटरवाले आहेत त्यामुळे तुम्हाला ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट ही सगळी नावं माहिती होणार किंवा माहिती असतील. ओरॅकल नावाच्या कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर पोझिशनवर असणारा माझा एक मित्र, ज्याला वर्षाला 1 कोटी रुपये पगार मिळतो, इतक्या मोठ्या पोझिशनवर असणारा माझा मित्र, एका दिवशी संध्याकाळी रात्री 11 वाजता मी निवांत झोपायला जात असताना त्याचा मला मेसेज येतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे.
मी म्हटलं फोन केला, बोल म्हटलं, तू म्हणे बोलू शकत नाहीये. म्हटलं मेसेज कर. काय झालं? ही वॉज सो डिस्टर्ब्ड. आणि मग त्याचा मेसेज आला की टुडे आय गॉट किल्ड इन दी ओरॅकल मॅसॅकर. त्याचा मेसेज आला. काय अर्थ होता त्याचा? की आज जे ओरॅकलचं मॅसॅकर झालं, मोठ्या प्रमाणात मनुष्यवध झाले, त्याच्यामध्ये मी मारल्या गेलो. म्हणजे काय झालं तर त्याला रात्री 11 वाजता तो झोपायला जायच्या वेळी ओरॅकल कडून एक मेसेज आला, युअर सर्व्हिसेस आर टर्मिनेटेड विथ इमिजिएट इफेक्ट. हा मेल आला, युअर सर्व्हिसेस आर टर्मिनेटेड विथ इमिजिएट इफेक्ट. ताबडतोब तुमच्या सर्व्हिसेस खतम. ओरॅकलच्या एका डिसिजननी जगभरातले 16,500 लोक काढून टाकले त्यांनी, आउट. इंजिनिअरिंगला जाणारे जे आमचे मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांनी 3 वर्षापूर्वी IT हे ब्रांच घेऊन ऍडमिशन घेतली आणि त्यातल्या अनेक लोकांचं स्वप्न होतं की मी मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करीन. आता BE डिग्री घेऊन बाहेर पडण्याची वेळ आली त्यांना आणि त्यांनी पेपरला बातमी वाचली 1 आठवड्यापूर्वी, मायक्रोसॉफ्टने 5,500 इंजिनियर्स काढून टाकले, थ्रोन आउट. दॅट इज द वर्ल्ड, हाऊ इट इज चेंजिंग. मग याचा अर्थ BSc डेटा सायन्स आणि AIML ला, सायबर सिक्युरिटीला आणि कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलेल्या पोरांनी काय करायचं? सर तुम्ही तर सांगून राहिले, लोकांना काढून राहिले, आम्ही कशाला शिकायचं मग? असा स्वाभाविक निरागस प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो, पण त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. तुम्ही कोणीही घाबरायचं कारण नाही आहे, कारण जॉब संपत नाही आहे, जॉबचं नेचर बदलते आहे. हे लक्षात घ्या, जॉबचं नेचर बदलते आहे. जॉब नाही संपत, जॉब संपूच शकत नाही, त्याचं नेचर बदलते आणि त्याचं नेचर जे बदलते त्याच्या अनुषंगाने आपल्याला बदलायला लागेल आणि त्याच्यासाठी मेहनत लागेल, मग त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतील, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल, त्याच्यासाठी आजूबाजूनी काय बदलते ते पाहावं लागेल आणि त्याच्यासाठी डोक्यात कायम माझं करिअर, माझं करिअर, माझं करिअर हे कायम स्वतःला सांगत राहावं लागेल. तेव्हा होतं ते, उगाच नाही होत. जे इथून आता पुढे तुम्हाला पहिल्याच दिवशी सिरियस करण्याचा माझा विषय नाही आहे, माझा हेतू नाही आहे. सिरियस नका हो, चेहरा हसरा राहायला पाहिजे, पण गंमतबाजी करून नाही चालत. काही पोरं आहेत ना आमच्याकडे, नाही का, आहेत आपल्याकडे, सकाळी या दरवाज्यातून येतात, टवाळकी करतात, गाडी उभी करतात, मुलींकडे पाहतात, मुलींना कमेंट्स करतात, दिवसभर कुठे कॅन्टीन मध्ये जातात, घरी जातात. आहेत ना. फर्स्ट इयरला पेपर राहतात, सेकंड इयरला पेपर राहतात, थर्ड इयरला ऍडमिशन मिळत नाही, पुन्हा कॉलेजमध्ये येतात. आणि मग आमचे जे बाउन्सर्स आहेत सिक्युरिटीवाले, ते एखाद दिवशी पकडून झडपतात आणि बाहेर काढतात. ऐसा करना है तो ठीक है, उनको छोड़ देते अपन, उनको छोड़ देते, अभी ये डोमेन में नहीं है वो, उनके लिए क्या है? कशाला सांगायचं त्यांना? आम्ही लोक हे पक्क ठरवलंय, आम्ही त्यांनाच मदत करू जे आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतील. मराठीतली म्हण पक्की माहिती, आम्ही घोड्याला पाण्याजवळ नेऊ शकतो, पाणी नाही पाजू शकत. ते तुम्हाला तुमचं बॅच, तुम्हाला तुमची मेहनत करायची, रिसोर्सेस सगळे अवेलेबल करून देऊ. कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये सुरू झालेल्या कोर्सेससाठी केवळ 1 वर्षात आम्ही अत्याधुनिक लॅब्स तयार करतोय. यू विल बी व्हेरी फॉर्च्युनेट. सुंदर नवीन लॅब्स, हाय एंड लॅब्स आम्ही तुमच्यासाठी तयार करतो. हे सगळं आमचे टीचर्स मनापासून तुमच्यासाठी करतील. पण जेवढी मेहनत तुम्हाला करायची आहे, आणि मेहनतीला पर्यायच नाही, मी तुम्हाला सांगतो. पॉवर जेव्हा येते ना, ती खरी पॉवर असते. आणि पॉवर म्हटल्याबरोबर मला माझ्या मित्रमैत्रिणींना ते उदाहरण द्यावं असं वाटतं. असंच याच हॉलमध्ये, या हॉलची रचना थोडी वेगळी होती त्यावेळी, एक मुलगी या कॉलेजमध्ये या हॉलमध्ये बसायची. ऍडमिशन घेतली होती तिने, हॉस्टेलमध्ये ऍडमिशन होती, सोलापूर जवळच्या एका छोट्याशा गावामधली मुलगी. तुमच्यासारखा इंडक्शन प्रोग्राम ऐकला, त्या काळचे प्राचार्य, त्या काळचे व्हाईस प्रिन्सिपल यांनी सांगितलेलं, आणि तिला कुठेतरी असं वाटलं की येस यार, हे जे सांगतायत ना, हे खरंच मनापासून सांगतायत. म्हणजे आजही आम्ही तेच करतोय. म्हणजे आमचा आता वेळ जात नाही, आम्हाला कामं नाही आहेत म्हणून आपलं यांना फोटो काढायचे आहे किंवा पेपरला द्यायचे आहे असं काही नाही. तर तत्कालीन प्राचार्यांनी किंवा व्हाईस प्रिन्सिपलनी किंवा HODनी सांगितलेली गोष्ट तिनं अशी दुसऱ्या तिसऱ्या याच्यावर बसली असेल, ती तिने मनामध्ये पक्की केली की येस, ये जो बोल रहे ना सही है, अब मुझे पावर प्राप्त करनी है. आणि अभ्यास सुरू केला, तुफान अभ्यास सुरू केला.
कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन द्यायचं पक्क ठरवलं होतं, अभ्यास केला डेडिकेटेडली. आज आपली लायब्ररी 9-9:30 पर्यंत उघडी असते विद्यार्थ्यांसाठी रीडिंगसाठी म्हणून. ती केवळ त्या पोरीमुळे आहे. त्या पोरीने डिमांड केली होती की मला रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा आहे म्हणून, तेव्हापासून ती लायब्ररी रात्री 9 वाजेपर्यंत उघडी असते. अभ्यास केला, हॉस्टेलमध्ये सगळं केलं, वादसभेमध्ये पार्टिसिपेट केलं, कला मंडळामध्ये पार्टिसिपेट केलं, कुठं नाटकात तिथे गेलं, भाषण जे जमेल ते केलं, सगळे जेवढे ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये चालतात सगळ्यात पार्टिसिपेट केलं. ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला गेल्याबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी सुरू केली. 2 वर्षामध्ये प्रचंड मेहनत केली आणि मेहनत करून UPSC क्रॅक केली. IRS सर्व्हिसेस मिळाली. ती IRS सर्व्हिसेस घेतली आणि 1 वर्ष काम करून तिनं पुन्हा एक अटेम्प्ट दिला की तिला IRS वर समाधानी नव्हतं व्हायचं, तिला IAS व्हायचं होतं. आणि त्यानंतर जी IAS ची परीक्षा दिली त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर मिळाला. पहिला महाराष्ट्र कॅडर मिळालं. सोलापूरला जिल्हाधिकारी होती, त्यानंतर 1-2 गावांमध्ये CEO होती आणि आज ती या महाविद्यालयाची तुमच्यासारखीच अशी इंडक्शन प्रोग्राम मधून विचारांचा स्रोत सुरू झालेली आमची बहीण, जिचं नाव शीतल उगले आहे, ती पुण्याची डिव्हिजनल कमिशनर आहे. तिच्यासाठी टाळ्या तर वाजवल्याच पाहिजे. पुण्याची डिव्हिजनल कमिशनर. मी तुम्हाला पॉवर सांगतोय. मी तुला भेटायला गेलो आता 1 तारखेला त्या इंडक्शन प्रोग्रामसाठी ती आली होती आणि 14 तारखेला आपला फाउंडेशन डे झाला, त्या दिवशी तिचा सत्कार आपण केला. तिला निमंत्रण देण्यासाठी मी गेलो. पॉवर काय असते तिथे? योगायोगाने ज्या 5 जिल्ह्याची ती प्रमुख आहे त्या 5ही जिल्ह्याचे कलेक्टर आले होते. डिस्ट्रिक्ट कलेक्टर 5 ते सगळे उभे होते, त्यांचे ऑफिसर्स होते. आणि आम्ही भेटायला गेलो, आम्हाला तिने आतमध्ये बोलावलं आणि बाहेर जाऊन शीतलनी सगळ्यांना सांगितलं माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आले आहेत म्हणे, त्यांच्यासोबत आता 15-20 मिनिटं मी गप्पा करणार आहे, चहा पिणार आहे, यू वेट. कोणाला वाट पाहायला लावते ती? 5 जिल्ह्याच्या कलेक्टरला. आमची शीतल, आमची बहीण. ही पॉवर आहे. आणि कशी मिळते? ही मिळते इंडक्शन डेच्या दिवशी आपल्याला दिल्या गेलेल्या मेसेजला मनामध्ये पक्क केल्यानंतर, जो तुमच्यासाठी आजचा दिवस आहे. ही पॉवर आहे. याच तुमच्यासारख्या बेंचेसवर बसून पूर्ण भारतभरातलं तस्करांचं नेटवर्क उद्ध्वस्त करून तेलंगणा या राज्याचा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, जो सगळ्यात मोठा पोलीस अधिकारी आहे, ते बनण्याचा मान याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला महेश भागवतला मिळतो. SP कॉलेजचं इंस्टाग्राम हँडल जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर माझा कट्टामध्ये महेश भागवतांनी दिलेली क्लिप मी शेअर केलेली आहे, ती जरूर पहा. त्यांनी सांगितलं मी ग्रामीण भागातला पोरगा, बोलता येत नव्हतं, भाषा नव्हती नीट, आणि SP कॉलेजमध्ये आलो आणि इथून खरा विकास झाला. इथून खरा विकास झाला. इथून विकास होतोच कारण SP कॉलेज आहे. SP कॉलेजला परंपरा आहे. अशा अनेक विद्यार्थी तुम्हाला दिसतील की जे कम्प्युटर क्षेत्रामध्ये देखील मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत, पण त्यांनी काम एकच केलं, डेडिकेटेडली त्यांनी हे ठरवलं की यार करना है, आगे बढ़ना है यार, ऐसे नहीं, ऐसे रहना नहीं. बाकी जे टवाळे करतील ते करू द्यात ना, जाऊ द्या ना, त्यांना काय, आपल्याला काय करायचं, काही फरक पडणार. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना आजच्या या पहिल्या दिवशी आपण बोलत राहू. आय वॉन्ट लोंढे सर आणि आपण सगळे असे ॲड्रेसेस घेणं गरजेचं आहे. मधून माझ्याकडे तर खूप छान विद्यार्थ्यांसाठी प्रेझेंटेशन्स पण आहेत तुमच्या सगळ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे. आपण घेत जाऊ, मस्त बोलत जाऊ. तुमच्याशी बोलायला मला निश्चित आवडेल. माझा बोलण्याचा टोन असाच राहणार आहे मात्र, बरं का? कारण मला माहिती आहे ते काय होतं, ते फार खराब आहे हो. 1-2 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग मी आत्ता त्याही मुलांना सांगितला. कसं तरी वाटतं मला. हे कॉलेजमध्ये एक पोरगा, त्याला पकडून आणलं आमच्या सिक्युरिटी गार्ड्सनी. पण सर कॉलेज सुरू झाला, पोरगा कॉलेजमध्ये जातच नाही, ते टवाळक्या करतो, गुटके खातो, त्या पुड्या खातो, थुंकतो, ते असे उभे केस, काय ते सगळं, काय ताल सगळा तो. त्याला पकडून आणलं. मग त्याच्या टीचर्सना बोलावलं. तो पिरियडमध्येच जात नाही, तो वर्गातच जात नाही. मग त्याच्या वडिलांना बोलवलं. आता इथून पुढे पहा,
काय आहे आणि काय करावं. त्या वडिलांना बोलवलं. त्या वडिलांना बोलवल्यानंतर ते माझ्या केबिनमध्ये बसले होते. त्या मुलाला बोलवलं आणि त्यांना मी सांगितलं की हा असं असं करतो सगळं. सर त्या दिवशी इतकं वाईट वाटलं, मी सांगतो. 50 वर्षाचा तो माणूस रडायला लागला, धाय मोकळून रडायला लागला. आणि पुढे तो जे बोलला ना, तो म्हणाला मी काय करू सर, मी सकाळी 7 वाजता घरून निघतो म्हणे, माझ्या घरापासून हडपसरला जातो सायकलनी, तिथे माझी चहाची टपरी आहे, चहाची गाडी आहे. मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत मेहनत करतो म्हणे सर, घरी जेवायला येत नाही, डबा घेऊन जातो. सकाळी 7ला माझी बायको डबा करून देते. रात्री 9 वाजेपर्यंत मी चहा टपरीवर चहा बनवून विकतो. आणि इतकी मेहनत करून जे पैसे मिळतात त्या पैशामधून या माझ्या पोराची मी फी भरलेली आहे. त्याला घरापासून कॉलेज दूर पडते म्हणून मी मोटरसायकल घेऊन दिलेली आहे. काय करायचं बापानं, अजून मरायचं शिल्लक राहिलं फक्त आता. आणि तो पोरगा, मे आय पार्डन माय वर्ड्स, मला माफ करा, पण त्यावेळी माझ्या मनात जे आलं ते मी स्पष्टपणे बोलतोय तुमच्याशी. आपण परिवारातलेच आहोत. मला वाटलं त्या बेशरम पोराला जराशी लाज नाही, जराशी लाज नाही त्याला त्याच्या वडिलांच्या कष्टाची, जराशी जाणीव नाही त्याला त्याच्या वडिलांच्या कष्टाची, की तो बाप सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत घाम गाळून अक्षरशः जीव द्यायचा शिल्लक राहिलेला आहे. आणि तो कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर वर्गात जात नाही, अभ्यास करत नाही, प्लॅनिंग नाही, आयुष्याचं प्लॅनिंग नाही, काही नाही. फक्त मजा करायची, मस्ती करायची, बापाकडे वाटेल तेव्हा पैसे मागायचे. हे कुठलं वर्तन आहे, ही कुठली सेन्सिबिलिटी आहे. आय फेल्ट रिअली बॅड अबाउट, नॉट फॉर दॅट बॉय, आय फेल्ट व्हेरी बॅड अबाउट दॅट फादर. अनफॉर्च्युनेट आहे बिचारी, दुर्दैवी आहे. ते मला म्हणाले सर, लहानपणी मी या भागातच राहायचो, इथून जायचो म्हणे कॉलेजमधून, रस्ता जायचे लोक काही, तर मी कॉलेजच्या बिल्डिंग पासून जाताना मला असं वाटायचं म्हणे की या कॉलेजमध्ये शिकायला मिळालं पाहिजे. पण इतकी परिस्थिती खराब होती म्हणे सर की 8व्या वर्गातूनच शिक्षण संपलं, मला शिकता आलं नाही. पण डोक्यात पक्क ठेवलं होतं म्हणे की मुलगा झाला तर त्याला या कॉलेजमध्ये शिकायला पाठवू. काय स्वप्न बघतात हो आपले पेरेंट्स आपल्यासाठी, आणि आपण अक्षरशः धुळीला मिळवतोय बागून. मला त्या मित्राचं उदाहरण या ठिकाणी देणं याच्यासाठी गरजेचं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पुढचे 5 वर्ष आपल्या आई वडिलांचा चेहरा असला पाहिजे, की काय कष्ट करतायत आपले आई वडील आपल्यासाठी, किती मेहनत घेत आहेत, किती परिश्रम घेत आहेत. कधी त्या दिवसभर थकून गेलेला असतो बाप, कसले टेन्शन सहन करतो जॉबच्या ठिकाणी, बोलत नाही बिचारा. संवेदनशील असलेले आमचे काही भाऊ बहीण आई वडिलांना विचारतात, बाबा थकले का हो, खूप कष्ट पडतायत का. विचारूयात ना कधी, आईला विचारू किती थकते तू काम करून करून. भांडेवाली किंवा धुणेवाली ठेवलेली नाही आहे तुमचे पैसे भरण्यासाठी, स्वतः करते सगळं. या जाणीवा जर तीव्र ठेवल्या ना मित्रमैत्रिणीनं, तर आपल्याला पुढे जायला कोणी रोखू शकत नाही. आणि म्हणून तुमच्यासोबत संवाद करताना मला आवडतो यासाठी की या गोष्टी तुमच्या मनामध्ये रुजवणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे. आम्ही ते प्रामाणिकपणे करू, पण तुमचा रिस्पॉन्स अपेक्षित आहे. तुम्ही सगळं आम्ही करू याच्या अपेक्षित ठरू नये. तक्रारी तर खूप करता येतील, काही अडचण नाही आहे, फटाफट तक्रारी करतायत. माझं योगदान काय आहे, व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन. माय टीचर इज डेडिकेटेडली सिटिंग इन द क्लासरूम अँड वेटिंग फॉर द स्टुडंट्स. मला या लोकांचं कधी कधी वाईट वाटतं यांच्याकडे पाहून, की माझे टीचर्स इतके समर्पितपणे क्लासमध्ये बसले, क्लासमध्ये समोर कोणीच नाही. हाऊ डेअर यू टू इन्सल्ट माय टीचर, अँड हाऊ डेअर यू टू इन्सल्ट युअर पेरेंट्स ऑल्सो. You are insulting your parents also, because you are sent here just to take education and build your career. तेवढा फक्त विचार मनामध्ये ठेवा मित्रमैत्रिणींनो. बाकी सब अच्छा है, मस्त एन्जॉय करा. एन्जॉयमेंटला मनाई नाही, हसत राहा त्याला मनाई नाही, स्वतःला डेव्हलप करा त्याला मनाई नाही, पण कुठेतरी तो अलार्म असू द्या ना डोक्यामध्ये. मला कधी कधी माझ्या मित्रमैत्रिणींच्या डोक्यात तो अलार्मच दिसत नाही हो. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं बघितल्यानंतर असं वाटतं की भान आहे की नाही, तुला माहिती आहे का काय चाललंय. तर अरे 1-1 कोटी रुपये वर्षाचे पगार घेणारे लोक घरी बसून राहिले, जॉब बदलून राहिले, जॉबचं स्वरूप बदलून राहिलं. तू स्वतःला बदलशील का नाही. आणि त्यासाठी म्हणून हा इंडक्शन प्रोग्राम आहे.
मी माझं कन्क्लूड करताना तुम्हाला फक्त 2च गोष्टी सांगणार आहे. कशासाठी इंडक्शन प्रोग्राम समजून घ्या सगळं. फक्त आजच्या दिवस नाही, रोज आपल्या टीचर्सना भेटा, ते सगळे तुम्हाला मदत करतील. काय बदल आहे याच्या चर्चा करा. फक्त करिक्युलम आणि कोर्स पेक्षा काय बदल होऊन राहिले हे तुम्हाला सांगतील की कसं बदलते झपाट्याने, कुठले चेंजेस तुमच्या माझ्या अंगावर येत आहेत. आता मी इंग्लिशचा टीचर आहे, आम्ही लेटर रायटिंग शिकवायचो क्लासमध्ये, आम्ही प्रीसी रायटिंग शिकवायचो क्लासमध्ये, आम्ही रिपोर्ट रायटिंग शिकवायचो क्लासमध्ये. संपला विषय, संपला. ते ग्रॉक, चॅट जीपीटी आणि जेमिनाय मला 1 मिनिटात रिपोर्ट तयार करून देतं. काय रिलेव्हन्स राहिला माझा? हा चेंज आहे ना. किती झपाट्याने चाललंय. मी परवाच्या दिवशी कोर्स पाहिला, अ सर्टिफिकेट कोर्स इन प्रॉम्प्ट्स. चॅट जीपीटी, जेमिनाय किंवा ग्रॉकवर जर तुम्हाला माहिती पाहिजे तर प्रॉम्प्ट्स द्यावे लागतात. ते प्रॉम्प्ट्स कसे डेव्हलप करायचे याचा सर्टिफिकेट कोर्स. आमच्या काही विद्यार्थ्यांना ग्रॉक, जेमिनीच अजून माहित नाही. ज्यांना माहिती आहे ते फक्त इमेज बनवण्यासाठी करतात त्याचा उपयोग. क्रिएट अन इमेज टू पोस्ट ऑन इंस्टाग्राम. फंटास्टिक. तेही करता आलं पाहिजे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे फक्त की कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सगळ्या याच्यातलं बेस्ट ऑफ द बेस्ट नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. फक्त रिस्पॉन्स तुमचा अपेक्षित आहे आणि तो रिस्पॉन्स केवळ 2 लोकांच्या स्मृतीमध्ये करायचा आहे आणि ते म्हणजे आपले आई वडील आणि आपले गुरुजन. ऑलवेज रिमेंबर युअर पेरेंट्स, ऑलवेज रिमेंबर देअर एस्पिरेशन्स. इथून आता माहित नाही 5 वर्षानंतर आय डोंट नो वेदर आय विल बी देअर फॉर इंडक्शन ऑर नॉट. पण माझी अपेक्षा एवढीच आहे की 5 वर्षानंतर जर इंडक्शन प्रोग्राम मध्ये बोलायची वेळ आली तर शीतल उगलेच्या ऐवजी, तिचा तर अभिमान आम्हाला आहेच, तुमच्यापैकी कोणाचं तरी उदाहरण मला देता आलं पाहिजे. मला सांगता आलं पाहिजे की 2026 सालीच्या इंडक्शन प्रोग्राम मध्ये आम्ही ज्या माझ्या एका मैत्रिणीचं किंवा एका मित्राचं तिला ओरिएंटेशन केलं, तिचं उदाहरण आता देतोय की ती कुठेतरी एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मोठ्या पोझिशनवर आहे. तुमच्यापैकी कोणाला तरी आम्हाला बोलावता आलं पाहिजे सत्कार करण्यासाठी की येस, शी इज अन एसपीएन. सो दॅट इज द पॉवर विच वी विश दॅट यू शुड अचीव. ओके. अतिशय छान वाटलं मला. लोंढे सरांचे, जाधव मॅडमचे मनापासून आभार. मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. याचं कारण असं आहे की असा इम्पेटस जर तयार झाला ना तर आपल्याला पुढे 5 वर्ष काही चिंता नाही. 5 वर्ष काही प्रॉब्लेम नाही. सुंदर बॅच. आणि मला मॅडमनी ऑलरेडी सांगितलं की यावर्षी तिकडेही फर्स्ट इयरची बॅच फारच छान आहे. पोरं सुंदर रिस्पॉन्ड करतात. आणि तुम्ही जितके छान रिस्पॉन्ड कराल ना आम्हाला मजा येते त्याच्यामध्ये. वी लव्ह इट. दुर्मुखलेले, क्या हुआ है असे चेहरे पडलेले, भारताचं सगळं कर्ज माझ्याच खांद्यावर आहे असं समजून फिरणारे असे पोरं नाही आवडत. आपल्याला काही उत्साही, मस्त, येस, बढिया, पॉवरफुल, पुढे जाणारे, अरे यार करते हैं, चलो बढिया जमाते, बढिया करते, असे पोरं राहू दे ना. 19व्या, 20व्या, 21व्या वर्षी पर्वतीवर चढताना माझे पाय दुखतात आणि दम लागतो असे म्हणणारे काय कामाचे. All great facilities are available here. Avail them. Make your personality, develop your personality, and stand very strongly in the society that yes, एक नवीन टॅग तुम्हाला आज मिळतोय. That is, you are become SPNs. I am SPN. We all are SPNs, and you all are SPNs from today onwards. So that is something which is to be cherished. खरं तर इथे संपवणार होतो पण अजून एक गोष्ट आठवली म्हणून मला त्या तुमच्या सगळ्या नवीन बॅचचं फार छान वाटतं. मला फार आनंद मिळतो मला, कारण तुमची फार लकी बॅच आहे. ती लकी आहे. अर्थात तुम्ही म्हणाल सर तुम्ही प्रत्येकच बॅचला लकी म्हणतो, पण प्रत्येक बॅचला मी लकी म्हणत नाही. तुम्हाला मी लकी यासाठी म्हणतो, तुम्ही, मी, आपण सगळेजण या कॉलेजच्या इतिहासामधला एक जबरदस्त क्षण अनुभवणार आहोत. जबरदस्त. आणि तुम्हाला त्याचा अंदाज या 15 ऑगस्ट पासूनच येईल. यावर्षी 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम आपण करतोय ना, अभूतपूर्व कार्यक्रम असेल. तुम्ही सगळेजण या, अफाट.
देशभक्ती कशी रुजवायची असते याचं मूर्तिमंत उदाहरण त्या दिवशी आपण करणार. यू विल फील प्राऊड ऑफ एव्हरीथिंग. पण त्याच्याहून मोठा क्षण असा येणार आहे की ज्या बिल्डिंगकडे तुम्ही पाहून तुम्ही, मी, आपण सगळेजण अत्यंत अभिमानित होतो की येस, दिस इज द बिल्डिंग ऑफ माय कॉलेज, अ ग्रेट बिल्डिंग, वन ऑफ द ग्रेट मॉन्युमेंट्स इन पुणे. त्या बिल्डिंगला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, 100 years. आणि त्या बिल्डिंगचा 100वा वाढदिवस जो आहे ना, तो आपण जबरदस्त साजरा करणार आहोत पूर्ण वर्षभर. 20 जून 2027 पासून तर 20 जून 2028 पर्यंत आपण वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत, वेगवेगळे, की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे पार्टिसिपेट होणार आहात. आणि ज्यावेळी बिल्डिंगचे 100 वर्ष पूर्ण होणार आहेत त्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये आहात, हे तुमचं भाग्य आहे. सो दॅट विल बी अ ग्रेट मोमेंट. या कॉलेजमधून शिकून गेलेले अत्यंत प्रतिभावान असे अनेक माजी विद्यार्थी येतील, अनेक. आणि त्यांना पाहून तुम्ही असे प्रेरित व्हाल की क्या बात आहे यार, या कॉलेजनी काय डेडिकेशननी काम केलेलं आहे, या कॉलेजच्या टीचर्सनी काय डेडिकेशननी काम केलं आहे की असे विद्यार्थी घडवले. त्या सगळ्यांना तुम्हाला भेटता येणार आहे. त्यामुळे अतिशय भाग्यवान बॅच आहे तुमची. त्या सगळ्या बॅचमध्ये असणाऱ्या तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. अतिशय भाग्यवान 3 बॅचेस तुमच्या आहेत, डेटा सायन्स, AI/ML आणि सायबर सिक्युरिटी. पुढच्या भविष्य काळामध्ये जेव्हा जेव्हा या कोर्सेसचं नाव निघेल तेव्हा तेव्हा तुमचं नाव निघेल, कारण या 3 कोर्सेसची तुमची पहिली बॅच आहे. त्यामुळे अनेक दृष्टीने तुम्ही फर्स्ट आहात. फक्त 5 वर्षानंतर लाईफमध्ये फर्स्ट राहिलं पाहिजे, फर्स्ट क्लास करिअर झालं पाहिजे. आणि मग प्रत्येकाने 1-1 किलो पेढे आणून आम्हाला दिले पाहिजे, नोकरी लागली. येस, नोकरी लागल्यानंतर तो माझा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अशी मोठ्या धावत आवडीनं येते केबिनमध्ये, सर पेढे, सर फोटो काढायचे तुमच्यासोबत, सर नोकरी लागली. तिच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू थांबत नाहीत. आणि आईवडिलांनी, आई बाबा या माझ्यासोबत, आणि आमच्यासोबत फोटो काढला. तो जाधव मॅडम नाही माहिती आहे, काय मस्त क्षण असतो मॅडम, काय सुंदर. आणि एक तो टार्गेट माझा भाऊ, ज्याला इंडक्शन प्रोग्राममध्ये प्राचार्यांनी, उपप्राचार्यांनी सांगितलेलं त्याला काहीच कळलेलं नसतं. त्याला असं वाटतं की हे फालतूच विनाकारण बोलतायत वेळ घालवण्यासाठी, म्हणून त्याचं आयुष्यात चालू राहतं. आणि फायनल इयरला मार्कशीटमध्ये 2.3 किंवा 5.5 असा CGPA घेऊन मार्कशीट अशी गुंडाळून कोपऱ्यातून निघून जातो. ना कोणी त्याचा फोटो काढत, ना कोणी त्याच्याशी बोलत, ना त्याला कोणाला तोंड दाखवायची कुवत राहत. चॉईस तुमचा आहे. माय फायनल वर्ड्स, either you want to become the powerful person and come to me and take a photograph and offer me payday, or you want to be and enjoy everything without paying attention to your career and spoil the life and go away in the domain of public where you have no value. Choice is yours. Make the choice and act accordingly. Thank you so much.